नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024-25-16 आज बीजा हायस्कूल येथे पार पडला। शिक्षक दिनाचं औचित्य साधून 15 शिक्षकांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून मागील 2 वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कारांनी शिक्षकांचा देखील येथे सन्मान करण्यात आला। या प्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत। शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट, FLN, वोपा टूल असे विविध उपक्रम राबवित आहोत। शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान शिक्षकांनी द्यावे। पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या। शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यास वाचन, लेखन, संख्याज्ञान इत्यादी दिशा प्रोजेक्टचा स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, शिक्षण अधिकारी भावना राजनौर, उपशिक्षण अधिकारी कुंदा पंडित, उपशिक्षण अधिकारी वैशाली हिरडे, सर्व गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार देखील मानले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिनानिमित्त मीनाताई ठाकरे चौकामध्ये गोरगरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं। तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यातील कॅशर मिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकामध्ये शिवसेना उपनेते, माजी आमदार, माजी महापौर स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या मासाहेबांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मासाहेबांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन करून गोरगरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं। मासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मासाहेबांचा स्मृतिदिन साजरा होत आला ते शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या तदबिरीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। तर मासाहेबांच्या पुतळ्याची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपजिल्हाधिक प्रमुख महेश्वरी तरे, माजी नगरसेविका विद्या कदम, वृंदावन श्रीरंग विभागाचे विभाग प्रमुख मयूर पैलकर यांसह इतर पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे व ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे, आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत व महिला शाखा संघटक जयश्री बामगुडे यांनी केले। मला वाटतं शिवसैनिकांचं स्फूर्तिस्थान महासाहेबांचा आज स्मृतिदिन आहे आणि हा संपूर्ण स्मृतिदिन पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे। आमचे शिवसेनेचे नेते, कोळी समाजाचे नेते आदरणीय कैलासवासी अनंतरावजी तरे साहेब यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये महासाहेबांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरा करत होते। तीच प्रथा आमचे सन्माननीय संजय तरे आणि आमच्या सौ तरे मॅडम या करत आहेत। या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गरिबांना फळं वाटप असेल, त्यानंतर
काही वया पुस्तकं असतील, या माध्यमातून छत्र्या वाटप असेल, एक कार्यक्रम त्या ठिकाणी करत आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलावर पुन्हा अपघात. एसटी बसगाडी कठड्याला धडकली. सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावरती काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घोडबंदर येथील मानपाडा येथे सकाळी राज्य परिवहन सेवेची बसगाडी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या कठड्याला धडकली. सुदैवाने अपघात झाला तेव्हा बसगाडीमध्ये प्रवासी नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, तर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. अपघात, रस्त्यांची कामे तसेच अपुऱ्या वाहतूक उपाययोजना यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागलाय. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतूक करत होती. बसगाडी मानपाडा उड्डाणपुलाजवळ आली असता उड्डाणपुलाच्या कठड्याला बसगाडी धडकली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसगाडीमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळलाय. तर काही दिवसांपासून पातलीपाडा येथे असेच 2 अपघात अवजड वाहनांचे झाले होते. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे. वाघबीळ परिसरातील गणपती विसर्जनाच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मनेरा आणि समाजसेवक डॉक्टर किरण मनेरा यांच्या वतीने वाघबीळ खाडीवरती खास विसर्जन व्यवस्था उभारण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना अत्यंत सहजतेने आणि सुरक्षितपणे बाप्पाचं विसर्जन करता येणार आहे. दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाघबीळ खाडी किनाऱ्यावरती चिखलाचा मोठा त्रास होत असे. स्थानिक गावकरी आणि भाविकांना खोल चिखलात उतरून गणपती विसर्जन करावे लागत होते, त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या परिस्थितीचा विचार करून यावर्षी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मनेरा यांनी खाडी परिसरामध्ये एक उत्तम विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे. या व्यवस्थेत खाडी किनाऱ्यावरती एक तरंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे, ज्यामुळे भाविकांना आता गणपती विसर्जन करताना चिखलाचा सामना करावा लागणार नाही. यामुळे गणेश भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्करपणे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करता येईल. आज भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेविका अर्चना किरण मनेरा आणि स्थानिक नागरिक कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेचा पाणी दौरा केला. यावेळी युवा मोर्चाचे सूरज रवी, उपाध्यक्ष सागर बदे, वृषाली वागुले तसेच स्थानिक ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते. विसर्जनाची उत्कृष्ट सोय बघून नागरिकांनी अर्चना किरण मनेरा यांचं मनपूर्वक कौतुक केले. गावातील गणेश भक्तांनी यावेळी समाधान व्यक्त केलं, कारण आता त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाला योग्य पद्धतीने येथे निरोप देता येणार आहे. वाघबीळ परिसरातील विशेष व्यवस्थेमुळे गणपती विसर्जनाची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. अर्चना मनेरा आणि डॉक्टर मनेरा यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर होणार असून गणेश भक्तांसाठी एक सकारात्मक बदल ठरणार आहे. आज घोडबंदर भागामध्ये वाघबीळ गावामध्ये आपण बघताय की ही वाघबीळची खाडी आहे आणि या खाडीमध्ये गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाचं जसं आगमन धूमधडाक्यात होतं तसं विसर्जनही होतं. परंतु हे विसर्जन होत असताना ज्या वेळेला भरती नसते दुसऱ्या दिवशी, त्यावेळेला गणेश मूर्ती ह्या खाडीच्या कॉर्नरला येतात आणि मग त्या गणेश मूर्तीचं त्या ठिकाणी वेगवेगळे अवयव बघितले जातात आणि विटंबना ही बघवत नाहीये डोळ्यांनी. आणि हे होऊ नये, उशिरा का होईना हे महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं. परंतु आमच्या या भागातील नगरसेविका अर्चना मनेरा आणि किरण मनेरा यांनी गणेश भक्तांना ही व्यवस्था या ठिकाणी मोठा प्लॅटफॉर्म उभा केला आहे, जेणेकरून गणेश मूर्तीचं विसर्जन हे खोल भागात व्हायला पाहिजे, जेणेकरून ती मूर्ती ही कॉर्नरला येणार नाही आहे. आणि त्यामुळे गणेश भक्तांना त्या ठिकाणी विसर्जन करताना चांगली व्यवस्था करणे हे आपलं स्वतःचं कार्य समजून स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केला आहे. माझी वाघबीळमधल्या सर्व गणेश भक्तांना आणि वाघबीळ गावामधील जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी उद्या गणपतीचं आगमन होणार आहे. सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी पाहणी करून आपल्या सर्व गणेश मूर्तीचं जसं धूमधडाक्यात आगमन होणार आहे तसंच विसर्जन पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे आणि हा लाभ त्यांनी या ठिकाणी घ्यावा. आमचे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे विजनरी नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उपक्रम राबवतोय. जेणेकरून जेव्हा ही खाडी किनारा असल्यामुळे ना भरती असते, जेव्हा भरती असते ना तेव्हा लोक जास्ती खोल जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही हा रॅम्प उभारलाय. त्यांनी करून ना श्रीची मूर्ती
आपल्याला डीपमध्ये विसर्जन करता येईल. कारण जेव्हा भरती नसते ना तेव्हा शिंच्या मूर्तीचे अवशेष मूर्तीचे पार्ट ना किनाऱ्याला लागतात आणि ते विजिबल आहेत आम्हाला दिसतात. ते बघायला ऍक्च्युली बरं वाटत नाही. म्हणून त्याचा उपाय म्हणून आम्ही हे केलंय की शिंची मूर्ती डीपमध्ये आपल्याला विसर्जन करतायत. तर मी अपील करते स्थानिक नागरिकांना, फक्त वाघवेचा आजूबाजू एरियाला पण या सुविधांचा लाभ घ्यावा. त्याबद्दल आता जेव्हा परत निवडून येऊ आम्ही तेव्हा बोलूच महासभेत. कारण इथे ना फक्त सगळीकडचा बघा वॉटरफ्रंटचं काम खूप फास्ट चालू आहे. इथे सगळ्याच चालू आहे. कोचेस असो, गायमुखाचा सगळ्यांचा फास्ट चालू आहे आणि सुविधा इथे काहीच नाहीयेत. आम्ही ऍज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण एक सुविधा उपलब्ध केली आहे. हे काम ऍक्च्युली महानगरपालिकेचं होतं पण आम्ही सुरुवात केली आहे. आता बघू निवडून तेव्हा याच्यावर बोलेनच मी. 2-3 हजार लोक तरी लाभ घेतील असं मला वाटते. ही आकडा पुढे वाढू पण शकतो. मी लोकांना हेच आवाहन करते, एवढी चांगली सुविधा आम्ही केली आहे तर याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि शिवची जेवढ्या उल्हासात आपण घेऊन येतो, स्थापन करतो, त्याच उल्हासात आणि हर्षात बाप्पाला पाय बरोबर. आणि मी वाघोळे साहेबांचा धन्यवाद करते की ते टाइम काढून इथे आले, आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केला, म्हणून खूप खूप धन्यवाद त्यांनी. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.